संधी म्हणजे काय? सांगा पटपट. काल आपण संधीची व्याख्या घेतलेली आहे. आज आपण संधी शिकणार आहोत. संधी म्हणजे काय? तर बघा आता संधी म्हणजे काय? संधी म्हणजे साधने किंवा जोडणे. काय संधी म्हणजे? साधने किंवा जोडणे. संधीची व्याख्या काय? साधने किंवा जोडणे. त्याचाच मोठा अर्थ काय, मोठी व्याख्या काय होते? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण याची संधी होते आणि काय होतो? शब्द तयार होतो. म्हणजेच संधी होते, म्हणजेच याचा शब्द तयार होतो. जसं बघा, स अधिक आदर काय होतं? सादर. वा हलंत क अधिक वाङ्मय. लिहायला असं लिहायचं, पण म्हणायला वाङ्मय म्हणायचं. कसं? लिहायला असं लिहायचं, पण त्याचा उच्चार वाङ्मय होतो. तर काय संधीची व्याख्या? संधी म्हणजे साधने किंवा जोडणे. कुठल्याही दोन वस्तूला एकत्र जोडलं आपण तर त्याची संधी होते. दोन शब्दांना एकत्र जोडलं तर त्याची संधी होते. संधी म्हणजे काय? साधने किंवा जोडणे. एका मागोमाग येणारे दोन वर्ण एकमेकात मिसळून जाण्याच्या प्रक्रियेला संधी असं म्हणतात. काय म्हणतात? एका मागोमाग म्हणजे जसं बघा, स अधिक अ आदर. तसं एकामागोमाग येऊन दोन वर्ण आपण दोन शब्द वर्ण जोडतो, त्याच प्रक्रियेला काय म्हणतात? संधी असं म्हणतात. संधीचा विग्रह अधिक या चिन्हाने दाखवला जातो. काय केला जातो? संधीचा विग्रह अधिक या चिन्हाने दाखवला जातो. बघा, संधी संधी समजते ना तुम्हाला? संधीची आपण काल पण व्याख्या पाहिलेली आहे. संधी म्हणजे साधने किंवा जोडणे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण याला मिळून काय होते? संधी तयार होते. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण याला मिळून काय होते? संधी तयार होते. संधी म्हणजे साधने किंवा जोडणे होय. एका मागोमाग येणारे दोन वर्ण एकामेकात मिसळून जाण्याच्या प्रक्रियेला संधी म्हणतात. हे तर आपण पाहिलेलं आहे. एकामागून येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात आणि साधले जातात व एक नवीन वर्ण तयार होतो. काय होतं? पहिल्या अक्षराचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या अक्षराचा पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात. आता स अधिक अ हे काय झालं? सादर. पण त्याचा विग्रह कसा झाला? स अधिक आदर. स अधिक आदर म्हणजे सादर असं झालं. मग हे पहिलं अक्षर आणि हे दुसऱ्या अक्षराचं
पहिलं अक्षर हे मिसळून काय झालं सच सादर. एकामागोमाग येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात व साधले जातात व एक नवीन वर्ण तयार होतो. म्हणजे हे एक नवीन वर्ण तयार होतो, शब्द तयार होतो. जसं मनोरंजन, मनोरंजन बघू आपण. काय होते आता मनोरंजनचं? मन अधिक रंजन, मन अधिक रंजन, त्याचं काय होणार? मनोरंजन. हे काय झालं? पहिल्या अक्षराचा शेवटचा वर्ण व शेवटच्या अक्षराचा पहिला वर्ण हे मिक्स होतात आणि एक नवीन संधी तयार होते. त्यालाच काय? नवीन शब्द तयार होतो, त्याला काय? मनोरंजन. आता आपण एक उदाहरण पाहू. आता संधीचे आपण स आदर, वाक प्लस मय अधिक मय, मन अधिक रंजन, मनोरंजन हे शब्द पाहिलेले आहेत. आपण आता काही संधीचे नियम पाहू. संधी ही बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे. संधी कधी घडली जाते? बोलण्याच्या ओघात. जसं आपण बोलतो, बोलता बोलता संधी होऊन जाते. आता कित्येक शब्द माझ्या बोलण्यामध्ये येत असतील तर संधी आपोआप होऊन जाते. संधी ही बोलण्याच्या ओघामध्ये घडणारी प्रक्रिया आहे. बोलता बोलता आता किती मी शब्द बोलते, त्या प्रक्रियेमध्ये संधी ही आपोआप होते. संधी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. संधी ही कशी प्रक्रिया आहे? नैसर्गिक. संधी हा प्रकार संस्कृत मधून मराठीत आला आहे. संधी कुठून आला आहे हा प्रकार? संस्कृत मधून मराठीमध्ये. बघा, संधी ही बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे. संधी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. नैसर्गिक म्हणजे बोलता बोलता आपल्या ओघामधून आपण ते शब्द बोलून जातो. आता जसं सूर्य अधिक अस्त, सूर्यास्त हा शब्द आहे. म्हणजे कुठल्याही दोन शब्दांचा विग्रह होऊन एकत्र येतात त्याला संधी म्हणतो आपण. संधी हा कुठून आलेला आहे? संस्कृत मधून. संधी ही कशी भाषा आहे? नैसर्गिक. संधी ही कशी होते? नैसर्गिक प्रक्रिया आहे. संधी ही झालेला प्रत्येक शब्द तत्सम असतो. म्हणजे संधी झालेला, आता हे सादर आहे, हे काय आहे? तत्समय. हे वाङ्मय, मनोरंजन किंवा सूर्यास्त, हे प्रत्येक शब्द, संधी झालेला प्रत्येक शब्द तत्सम आहे. संधी झालेला प्रत्येक शब्द शुद्ध शब्द असतो. म्हणजे आता ह्या संधी झाली ह्या शब्दाची, तर हा शब्द काय आहे? शुद्ध शब्द आहे. सूर्यास्त, सादर, वाङ्मय, मनोरंजन हे काय शब्द आहेत? शुद्ध शब्द आहेत. हे तत्सम, ह्याला तत्सम पण म्हणायचं आणि शुद्ध पण म्हणायचं, कारण याचं संधी झालेली आहे. काय झालेली? याची संधी झालेली आहे, त्याच्यामुळे त्याला तत्सम म्हणायचं आणि शुद्ध पण म्हणायचं. आता बघा पुढचं. संधीमध्ये एकत्र येणाऱ्या दोन शब्दाच्या एकमेकाशी काहीही संबंध नसतो, तर वर्णाचा एकमेकाशी संबंध असतो. म्हणजे संधीमध्ये एकत्र येणाऱ्या दोन शब्दाचा काही संबंध असतो का? नसतो. पण कोणाचा असतो? वर्णाचा असतो.
आता मन आणि रंजन यांचा काही संबंध आहे का? काहीही संबंध नाहीये. पण हे न आणि हे र यांचा हे संधी होतात आणि हे मनोरंजन हा शब्द तयार होतो. संधीमध्ये जसे दोन शब्द एकत्र येतात, काय होतं संधीमध्ये? दोन शब्द एकत्र येतात. तसेच उपसर्ग किंवा प्रत्यय लागून देखील संधी होते. काय होतं? संधीमध्ये जसे दोन शब्द एकत्र येतात तसेच उपसर्ग किंवा प्रत्यय म्हणजे त्याच शब्दाला उपसर्ग किंवा प्रत्यय लागून पण संधी तयार होते. काय होतं? संधीमध्ये जसे दोन शब्द एकत्र येतात तसेच उपसर्ग किंवा प्रत्यय लागून पण काय तयार होतं? प्रत्यय लागून देखील संधी तयार होते. जसं नर अधिक अधम, त्याचं काय तयार होतं? नराधम. हे काय आहेत? शब्द अधिक शब्द येतं. नर अधिक अधम म्हणजे नराधम. हे शब्द अधिक शब्द आहेत. म्हणजेच बघा, वरचा नियम काय संधीमध्ये? जसे उपसर्ग किंवा प्रत्यय लागून देखील संधी तयार होते. तसंच इथं नर अधिक अधम म्हणजे काय? नराधम हा शब्द तयार होतो. अति अधिक आनंद, उपसर्ग अधिक शब्द, काय होतं याचा? उपसर्ग अधिक शब्द होतो. अति अधिक आनंद. अत्यानंद म्हणजे खूप आनंद झाला. उपसर्ग अधिक काय? शब्द. उपसर्ग अधिक शब्द. अति अधिक आनंद हे काय? उपसर्ग अधिक शब्द. आणि नर अधिक आदम हे काय? शब्द अधिक शब्द आहे. आता आपण शब्द रा अधिक अन, रा अधिक अन, रावण हे काय? शब्द अधिक प्रत्यय. रा अधिक अव हे काय? शब्द अधिक प्रत्यय. ह्याचा शब्द काय तयार होतो? रावण. शब्द अधिक शब्द म्हणजे नर अधिक अधम, नराधम. उपसर्ग अधिक शब्द, अति अधिक आनंद, अत्यानंद. रा अधिक अव म्हणजे शब्द अधिक प्रत्यय, रा अधिक अव म्हणजे रावण. मग आता आपण काही आता आपण आणखीन काही नियम पाहू. आता आपण हे नियम बघितलेले दोन 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 विहित म्हणजेच एका पाठीमागून एक असे व येणारे वर्ण एकत्र जोडण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. आता दामलेने काय म्हटलेले आहे? व्याकरणकार दामले यांनी काय म्हटलेले आहे? दन अव्ययहित म्हणजेच एका पाठीमागून एक. अव्ययहित अविहित दोन अव्ययहित एका पाठीमागून एक येणारे. एका पाठीमागून एक असे
येणारे वर्ण एकत्र जोडण्याच्या प्रकाराला संधी असे म्हटलेले आहे. व्याकरणकार दामलेनं काय म्हटलेलं आहे? दोन अव्ययहित एका पाठीमागून एक येणाऱ्या म्हणजे वर्ण एका पाठोमागून एक येणाऱ्या वर्णाला जोडण्याच्या प्रक्रियेला संधी असं म्हटलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे? हे दामलेनं म्हटलेलं आहे. काय? दोन अव्ययहित म्हणजेच एका पाठीमागून एक असे येणाऱ्या वर्णाला जोडण्याच्या प्रक्रियेला संधी असे म्हटलेले आहे. आणि तर्खडकरांनी काय म्हटलेलं आहे? दोन वर्ण जेथे मिळतात त्या स्थळी त्यांना संधी असे म्हणतात. बरोबर आहे का हे? दोन अव्ययहित वर्णांना जोडण्याच्या प्रक्रियेला संधी म्हणतात, तर बरोबर आहे. आणि हे कोणी म्हटलेलं आहे? दामलेनं म्हटलेलं आहे. आणि तर्खडकरांनी काय म्हटलेलं आहे? दोन वर्ण जिथे जुळतात किंवा जिथे त्यांची संधी होते त्या स्थळी त्यांना संधी असे म्हणतात. दोन वर्ण जिथे मिळतात, जे दोन वर्ण जिथे एकत्र येतात, जसं आता सूर्योदय हा शब्द आहे, तिथे एकत्र आलात ते याला संधी म्हणतात. जसं सूर्यास्त याला काय म्हणतात? तर्खडकर संधी म्हणतात. आणि दोन अव्ययहित वर्ण जिथे एकत्र येतात त्याला दामले काय म्हणतात? संधी म्हणतात. दोघांचं बरोबर आहे का? तर दोघांचं बरोबर आहे. आता संधीचे प्रकार बघू आपण. संधीचे प्रकार किती आहेत? 3 आहेत. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. बघा आता स्वर संधीमध्ये काय असणार आहेत? स्वराने होणारी संधी म्हणजेच एकमेका शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्याला काय म्हणतील? स्वर संधी. त्यालाच काय म्हणतात? स्वर संधी, अचसंधी किंवा विव्रत संधी. विव्रत संधी. बघा संधीचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. आता स्वर संधीमध्ये काय असेल बरं? काय असेल स्वर संधीमध्ये? स्वर येतील. म्हणजे संधी होताना जेव्हा दोन्ही पहिल्या वर्णाचा शेवटचा अक्षर आणि दुसऱ्या वर्णाचा पहिला अक्षर दोन्ही स्वरच असतील त्याला काय म्हणायचं? स्वर संधी. जसं आणि स्वर संधीलाच काय म्हणतात? अचसंधी किंवा विव्रत संधी. स्वर संधीलाच अचसंधी किंवा विव्रत संधी असं पण म्हटलं जातं. आता याचे स्वरूप कसे असते? इथे याचे स्वरूप कसे आहे? शब्द अधिक शब्द. हो, डाउनलोड मध्ये. हा दिसत पण नाही ते. हे करायला गेलं ना तर ते इरेजर यूज करायला गेलं की ते
ठीक आहे तसं ठीक आहे. ओके. बरं. खाली नाही येत बघू. हां. आणि बॅग जायचं असेल तर कसं करायचं? ओके. हां. काय पाहत होतो आपण? स्वरसंधी. आपण संधीचे प्रकार पाहत होतो. स्वरसंधी यालाच काय म्हणता? अचसंधी किंवा विव्रत संधी. आता स्वरसंधी म्हणजे काय? स्वरसंधीमध्ये काय येतं? स्वर अधिक स्वर. स्वरसंधीमध्ये काय येणार? स्वर अधिक स्वर येणार. स्वरसंधीलाच काय म्हणतात? अचसंधी किंवा विव्रत संधी. आणि स्वर मध्ये काय येणार? स्वर अधिक स्वर बरोबर शब्द. जसं कवी अधिक ईश्वर. काय होईल याचं? कवी अधिक ईश्वर. आता इथं काय आलंय? ई अधिक ई. कवीश्वर. काय होईल याचं? कवीश्वर असा शब्द तयार होईल. कवीश्वर असा होईल. आता व्यंजन संधीमध्ये काय येईल? फक्त व्यंजन येतील. व्यंजन संधीमध्ये काय होईल? व्यंजनाची संधी होईल. बघा, स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. आणि इथं मराठीतील विशेष संधी. मराठीमधील काय येतं? विशेष संधी आहेत. पूर्वरूप स्वरसंधी आणि पररूप स्वरसंधी. बघा, संधीचे प्रकार बघितले ना आपण? स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. हे मुख्य 3 प्रकार आहेत.
आणि मराठीतील काय प्रकार आहेत? पूर्वरूप आणि पररूप. मराठीत काय प्रकार येतील? पूर्वरूप आणि पररूप. अंतसंधी एकाच शब्दामध्ये अंतसंधी काय आहे? आता एकाच शब्दामध्ये शब्दाचे मूळ काय? शब्दाचे मूळ रूप व त्यानंतर येणारे प्रत्यय जुळताना जी संधी होते त्या संधीला अंतसंधी असे म्हणतात. काय म्हणतात? एकाच शब्दामध्ये काय आहे? एकाच शब्दामध्ये शब्दाचे मूळ रूप व त्यानंतर येणारे प्रत्यय जुळतात. एकाच शब्दामध्ये शब्दाचे मूळ रूप आणि त्यामध्ये येणारे त्याचे प्रत्यय जुळतात, त्याला काय म्हणतात? जुळून संधी तयार होते त्याला अंतसंधी असे म्हणतात. याचं पण आपण उदाहरण पाहिले. रावण रो अधिक वन. रावण. आता ज्योती. ज्योतिष अधिक ई आल्यामुळे काय होते? ज्योतिष. अंतसंधीचं उदाहरण काय आहे? रावण आणि ज्योतिष. न चा न केव्हा बनतो? जेव्हा आपण न पूर्वी रू र श ही व्यंजने आल्यास न चा न बनतो. म्हणजे काय होतं? न चा न कसा बनतो? ह्या न च्या जागेवर हे न लिहायचं. कुठल्या न? ह्या न च्या जागेवर हे न बनतो. कधी बनतो? जर न च्या पूर्वी रू र आणि श ही व्यंजने आल्यावर. रू र आणि श ही व्यंजने आल्यावर न चा न बनतो. बघा याची उदाहरणे काही. रण, चरण, धरण, मरण, अरण्य, कृष्ण, अधीक्षण, भाषण आणि ऋण. बघा या प्रत्येक र आलं इथं म्हणून याच्या पुढं हे हार न येणार नाही. हा न येणार नाही. कुठला न येईल? रण. हा न येईल. जसं आता ऋण समोर हा न येणार नाही. हा न येईल. आता कृष्ण हा शब्द आहे. कृष्ण हा शब्दाला असा येईल का? नाही येणार. कसा येईल कृष्ण शब्द? कृष्ण. बघा ह्या न पूर्वी जर समजा रू र आणि श हे अक्षर आले तर हा न वापरायचा. न च्या अगोदर जर रू र आणि क्ष ही अक्षरं आली तर हा न वापरायचा. ही उदाहरणार्थ आपण पाहिलीच. रण, चरण, धरण, मरण, अरण्य, कृष्ण, अधीक्षण. आता इथं क्ष नाही आलेला पण श चा उच्चार आलाय.
क्षचा असा उच्चार होतो क्ष म्हणून, त्याच्यामुळं इथं न आलाय. तर पण भाषण आणि ऋण. न व र ऋ आणि श यांच्यामध्ये क वर्गातील व्यंजने, प वर्गातील व्यंजने व य व ह ही व्यंजने आल्यास न हा न बनतो. मग आणखीन याचा एक दुसरा नियम नचा. न व र ऋ श यांच्यामध्ये क या वर्गातील व्यंजने, कशातील व्यंजने? क या वर्गातील व्यंजने, प या वर्गातील व्यंजने व य व ह ही व्यंजने आल्यास न हा न बनतो. काय होतो? ऋ श यांच्यामध्ये क या वर्गातील व्यंजने, म्हणजे ज्याचा उच्चार क असा होतो, या वर्गातील व्यंजने, प वर्गातील व्यंजने व य व ह हे व्यंजने आल्यास नचा काय होतो? न होतो. आता इथं र न काय आहे? र क वर्ग आला की याचा हा न होणार. ऋ हा प वर्गातील आहे म्हणून इथं न होतोय, आणि श हा य व ह या वर्गातील आहे म्हणून न तयार होतोय. याचे उदाहरण रावण आणि रमणीय. काय याचं उदाहरण? रावण आणि रमणीय. आता बहिर संधी पाहू आपण. बहिर संधी म्हणजे काय? एका मागोमाग येणारे दोन वर्ण. काय होणारे? एका मागोमाग येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळून जी तयार होते त्याला संधी म्हणतात. एका मागोमाग येणारे दोन वर्ण. आता संधी म्हणजे काय? सगळ्याच ठिकाणी जोडणं आहे. फक्त संधीचे हे प्रकार आहेत. नियम आणि प्रकार आपण पाहतोय संधीचे. अंतसंधी पाहिली, नचा पण आपण वापर पाहिला. आता बहिर्संधी काय आहे? एका मागोमाग येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळून जी संधी होते त्या संधीला बहिर्संधी असं म्हणतात. एका मागोमाग येणारे दोन वर्ण मिसळून जी संधी तयार होते त्याला बहिर्संधी असे म्हणतात. मिसळून जी संधी तयार होते त्या संधीला बहिर्संधी म्हणतात. उदाहरणार्थ काय? सूर्य उदय, सूर्योदय. सूर्य उदय, त्याला काय होणार? सूर्योदय. परीक्षा. बघा आपण आता काही उदाहरणे पाहू त्याचे. परीक्षा. मिष्ट अधिक अन्न, मिष्टान्न. देव अधिक आलय, देवालय. इथे काय झालंय? अ आलय म्हणून आपण
कानात येतोय. आता हे तर तुम्हाला माहिती आहे. इथं ई आलंय, इथं ऊ आलंय, इथं आलंय. वस्त्र अधिक अलंकार, याचा शब्द काय तयार होईल? वस्त्रालंकार. आता बघा अजून काही उदाहरणं बघू आपण. शुभ अधिक आशीर्वाद. काय? शुभ अधिक आशीर्वाद. शुभा शुभाशीर्वाद, असा शब्द तयार होतील. याचेच आपण उदाहरण काही वाचून घेऊ अजून. मही अधिक ईश महेश महिष. रंजनी अधिक ईश रजनीश. पार्वती अधिक ईश पार्वतीश. विद्या अधिक अर्थी विद्यार्थी. देवता अधिक अर्चन देवार्चन. असे या संधीचे काही उदाहरण आहेत. बघा आणखीन स्वरसंधीची व्याख्या. स्वरात स्वर मिसळून जी संधी होते त्याला काय म्हणतात? स्वरसंधी. स्वरात स्वर मिसळून म्हणजे ज्याच्या शेवटच्या अक्षरामध्ये पण स्वर असेल आणि पहिल्या अक्षरामध्ये पण स्वर असेल आणि त्याची संधी होते त्याला स्वरसंधी असे म्हणतात. स्वरसंधीलाच अचसंधी असेही म्हणतात. स्वर अधिक स्वर म्हणजे स्वरसंधी. काय? स्वरसंधीला अचसंधी आणि विभक्त संधी पण म्हणतात. स्वरसंधीलाच स्वर अधिक स्वर म्हणजे स्वरसंधी. स्वरसंधी होताना आदेश नावाची प्रक्रिया घडते. कुठली प्रक्रिया घडते हे लक्षात ठेवायचं. आदेश या नावाची प्रक्रिया घडते. आता आदेश म्हणजे काय? एका वर्णाची जागा जेव्हा दुसरा वर्ण घेतो तेव्हा त्यास आदेश असे म्हणतात. म्हणजे काय होतं? एका वर्णाची जागा जेव्हा दुसरा वर्ण घेतो तेव्हा आदेश तयार होतो. समजलं तुम्हाला? काय होतो आदेश म्हणजे? एका वर्णाची जागा जेव्हा दुसरा वर्ण घेतो तेव्हा काय होतं? आदेश तयार होतो. कवी अधिक ईश्वर. कवी ईश्वर. काय झालं? एका वर्णाची जागा जेव्हा दुसरा वर्ण घेतो तेव्हा आदेश तयार होतो. हा शब्द तयार झाला आणि या जागेला काय म्हणणार तुम्ही? आदेश तयार झाला. इथं कवीश्वर या शब्दामध्ये आदेश तयार झाला. एकत्र येणारे वर्ण. अ लिहिलं काय आणि अ याला काय म्हणायचं? आ. आता हे वेगळे येणारे वर्ण आहेत. अ अधिक अ म्हणजे आ. हे काय आहेत? सजातीय. आणि हे विजातीय आहेत. अ अधिक ई म्हणजे ए. हे काय? विजातीय आहेत. आ अधिक उ हे पण विजातीय. ओ म्हणजे वेगळ्या उच्चाराचे इथे.
हे एका उच्चाराचे आहेत, म्हणून याला सजातीय पण म्हणतात. आणि याचा अ अधिक आ तयार होतो. इथं काय होणार, अ अधिक ई म्हणजे ए तयार होणार. हे वेगळ्या वर्णाचे आहेत. आ अधिक उ म्हणजे ओ तयार होणार. आता आदेशाचे 5 प्रकार आहेत. दीर्घादेश, गुणादेश, वृद्धादेश, यनादेश आणि यदादिदेश. किती येतं आदेशाचे प्रकार? गुणादेश, दीर्घादेश, वृद्धादेश, यनादेश आणि ययादिदेश. ययादिदेश. आता त्या आदेशाला अनुसरून स्वर संधीमध्ये किती प्रकार पडतात? 5 प्रकार पडतात. आदेश हे 5 प्रकारचे: दीर्घादेश, गुणादेश, वृद्धादेश, यनादेश, ययादिदेश. आणि त्यालाच अनुसरून किती प्रकार पडतात? आणखीन 5 प्रकार पडतात. दीर्घादेश स्वर संधी, या आदेशाचे 5 प्रकार: दीर्घादेश, गुणादेश, वृद्धादेश, यनादेश आणि ययादिदेश. ययादी आदेश. आणि त्यालाच अनुसरून आणखीन 5 प्रकार पडतात. दीर्घादेश स्वर संधी. दीर्घत्व स्वरसंधी. दीर्घादेश स्वरसंधीला दीर्घत्व स्वरसंधी आणि सजातीय स्वरसंधी. गुणादेश स्वरसंधी, त्यालाच काय म्हणू आपण? विजातीय स्वरसंधी. वृद्धादेश स्वरसंधी, यनादेश स्वरसंधी आणि ययादी आदेश स्वरसंधी. आता आपण दीर्घादेश स्वरसंधी याचं व्याख्या पाहू. 2 सजातीय स्वर एकमेकांमध्ये मिसळून त्याच्याबद्दल एक दीर्घ स्वर तयार होतो, त्या संधीला दीर्घादेश स्वरसंधी असे म्हणतात. काय म्हणतात? 2 सजातीय स्वर एकमेकांमध्ये मिसळून, सजातीय म्हणजे एका जातीचे, मिसळून त्यांच्यामधील एक दीर्घ स्वर तयार होतो. दीर्घ स्वर तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? दीर्घादेश म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? दीर्घादेश म्हणतो. दीर्घत्व संधीमध्ये एकत्र येणारे 2 स्वर सजातीय स्वर असतात, म्हणून या संधीला दीर्घत्व संधीमध्ये एकत्र येणारे स्वर म्हणून यांना सजातीय स्वर म्हणतात. म्हणजे दीर्घत्व संधीमध्ये एकत्र येणारे स्वर काय असतात? हे सजातीय स्वर असतात, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? सजातीय स्वरसंधी असे म्हणतात. आता इथं बघा, अ अधिक अ म्हणजे आ, काय येणार? आ येणार. अ अधिक आ म्हणजे हे सगळे सजातीय आहेत. ई आलं, उ आलं, किंवा याचं रू तयार होतं. उ आलं तर दुसरा उकार, ई आलं तर दुसरी वेलांटी, ई अधिक ई बरोबर दीर्घ ई. तसंच ऊचं पण आहे, उ अधिक उ दीर्घ उ. आता दीर्घादेश स्वरसंधी कशी ओळखली जाते? दीर्घादेश स्वरसंधी कशी ओळखली जाते ते पाहू आपण. संधी झालेल्या शब्दात संधी झालेल्या अक्षराला संधी झालेल्या अक्षराला काना, दुसरी वेलांटी, दुसरा उकार, दीर्घ रू येतो. म्हणजे दीर्घ म्हणजे काय? तर जास्त
दीर्घ म्हणजे ज्या शब्दाला आपल्याला उच्चारायला दीर्घ ज्या शब्दांचा उच्चार दीर्घ होतो त्याला काय म्हणायचं? दीर्घ. सगळे मग दुसरी वेलांटी अकाना ही दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार असेल याला आपण जास्त दीर्घ उच्चार करतो याचा आपण, किंवा रू असेल याचा काय करतो आपण? दीर्घ उच्चार करतो, रू. संधी झालेल्या शब्दात संधी झालेल्या अक्षराला काना, दुसरी वेलांटी, दुसरा उकार आणि दीर्घ रू येतो त्याला काय म्हणतो आपण? दीर्घादेश स्वरसंधी. आता काना कसा येतो तुम्हाला तर माहिती आहे, अ अधिक अ बरोबर आ. आता हे तर सह्याद्रीचं उदाहरण आहे. काय आहे? सह्य अधिक सह्याद्री. ह्यावर वजन पडलं ना, त्यामुळे ही दीर्घ संधी आहे. हिम आद्री, हिमाद्री. म्हणजे काय झालं? मवर जोर पडला, हेमाद्री. आणि इथं असताना काय? हिमाद्री. आता हे तसेच काही उदाहरणं आहेत. गण अधिक आदेश, गणादेश. नवर जोर देतो ना आपण, दीर्घ उच्चार होतो नचा. काय झाला? गणादेश. मंत्राक्षर. मंगल अक्षता, मंगलाक्षता. सूर्य अस्त यावर आपण जोर देतो. हे सगळे बाकीचे उदाहरण आहेत. जसं चंद्रास्त, राष्ट्र, राष्ट्राभिमान, राष्ट्र अध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष. हे काय होतं? अचा कान्यावर आपण जास्त भार देतो. जसं मुख्य अध्यापक, मुख्याध्यापक. दीर्घ उच्चार आहे त्याचा. अ अधिक आ, अ अधिक आचं पण सेम तसंच आहे. गज आनन, गजानन. इथं अ चा उच्चार झाला, इथं आ चा उच्चार होतोय. शीर्ष आसन, शीर्षासन. उपआहार, उपाहार. पंचारती, पंचारती. समजतंय ना? हे उदाहरण आहे. तिथं एकाक्ष म्हणजे इथं अ अधिक अ चा उच्चार होतो आणि दीर्घ उच्चार होतो. इथं आ चा उच्चार होतोय. ध्वजारोहण. दीर्घादेश. गुणादेश. आ चा उच्चार होतोय. येणादेश. आ चा उच्चार होतोय. स्वरादी. अत्यादी, बलाधान. हे सगळे एकदा फक्त वाचून घ्या, कारण हे सगळे अचेच आहेत. अचे झाले, सॉरी, आचे येतं. संग्रह, संग्रहालय. बालानंद. पुस्तकालय. आता आ अधिक अचे. विद्यार्थी. आ अधिक आज होतो. भाषा, परीक्षार्थी. यथावकाश. भाषा अधिक अंतर्गत, भाषांतर्गत. भाषा अभिव्यक्ती. भाषा अधिक अंतर, भाषांतर. गंगा अधिक अर्पण, गंगार्पण. आता हे आ अधिक आचे येतं. काय होतं इथं? महिला अधिक आश्रम. दोन्ही ठिकाणी आचा उच्चार होतो. महिलाश्रम. बालिकाश्रम. विद्यालय.
विद्या अधिक आरंभ विद्यारंभ. आता ईचे पाहू आपण. ऱ्हस्व ई अधिक दीर्घ ई, त्याचं काय होणार, ईस तयार होणार. आधी अधिक ईश, आदेश आदिश. अभि अधिक ईश, अभिष्ट. हे सगळे त्याचे. अति अधिक इंद्रिय, म्हणजे ही ई अधिक ई काय होतं, दीर्घ ई, अतिइंद्रिय. परीक्षा परीक्षा. देवी इच्छा देवीच्छा. योगी अधिक श्वर योगेश्वर. आता जसं ऊच, ऊच पण सेम तसंच येईल. मान अधिक उदय, सॉरी भानु अधिक उदय भानुदय. लघु अधिक उत्तर लघुत्तर. भानुदय म्हणजे काय, सूर्योदय. आता रूचं पण तसंच, रु अधिक रूच होणार. मातृ अधिक ऋण मातृण मातृऋण. पितृ अधिक ऋण पितृण. आणि भ्रातू अधिक ऋण भातृण. भ्रातू म्हणजे कोण, भाऊ. आता गुणादेश स्वरसंधी. गुणादेश स्वरसंधी काय आहे, काय गुणादेश स्वरसंधी. एकामागोमाग येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल व दुसऱ्या शब्दातील पहिला ई, उ व रू हे विजातीय स्वर असतील तर ते दोन विजातीय स्वर एकत्र येऊन त्यांच्याबद्दल ए ओ अ अर असे आदेश होतात. या आदेशाला गुणादेश असे म्हणतो. काय आता गुणादेशची व्याख्या. गुणादेशची व्याख्या काय आहे, एकमागोमाग येणारे दोन वर्णापैकी पहिला वर्ण, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हे अ किंवा आ असेल. एकामागोमाग येणाऱ्या दोन वर्णातील पहिला वर्ण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय असेल, अ किंवा आ असेल. अ किंवा आ म्हणजे स्वर असेल. व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई, दीर्घ ई, उ, दीर्घ उ व रू हे विजातीय स्वर असतील तर ते दोन विजातीय स्वर एकत्र येऊन त्यांच्याबद्दल ए ओ अर असे आदेश होतात. काय होतं, पहिल्या वर्णामध्ये शेवटच्या अक्षराला जर अ किंवा आ येत असेल आणि दुसऱ्या वर्णामध्ये पहिल्या अक्षराला ई, उ, रू असे येत असेल तर त्याची संधी होऊन काय तयार होईल, गुणादेश तयार होईल. काय तयार होईल, गुणादेश संधी स्वरसंधी तयार होईल. आता गुणादेश स्वरसंधी कशी ओळखायची. संधी झालेल्या शब्दात संधी झालेल्या अक्षराला एक मात्रा, एक काना व शेवटच्या अक्षरावर रफार. म्हणजे काय काय येणार, गुणादेश झालेले कशी ओळखणार तुम्ही. अगोदर गुणादेशची व्याख्या काय आहे ते नीट पाहू आपण. काय गुणादेशची व्याख्या, दोन वर्णापैकी पहिल्या वर्णातील शेवटचा शब्द त्याच्यामध्ये अ आ हे अक्षर आलं पाहिजे आणि दुसऱ्या वर्णातील पहिल्या शब्दाला ई, उ, रू असं अक्षर आले पाहिजेत तर काय होईल, तर गुणादेश संधी तयार होईल.
मग गुणादेश संधी कशी ओळखायची? त्याच्यावर एक मात्रा, एक काना किंवा एक रफार असे चिन्ह असतील तर ती गुणादेश संधी आहे असं ओळखायचं. ओके. आता हे जे आपण उदाहरण उद्या पाहू उद्याच्या क्लासमध्ये.